रोज पहाटे 5ला उठणारी रचना आज 8 वाजले तरी उठली नव्हती. सुहास तिचा नवरा 5ला उठून बाहेर रनिंगसाठी निघून गेला होता. रचनाची सासू नेहमीप्रमाणे देवपूजा आवरून स्वयंपाकघरात रचनाच्या मदतीसाठी आली होती. पण स्वयंपाकघरात काहीच बनलेलं नव्हतं. तिथे रचना आलेलीच नव्हती. तिच्या सासूला वाटले की ती काल माहेरून आल्यामुळे प्रवासाने थकली असेल, त्यामुळे ती आराम करत असेल. म्हणून तिच्या सासूने स्वतःच नाश्ता बनवून घेतला. 9 वाजले आणि रचनाचा नवरा सुहास रनिंगवरून परत आला तर त्याला त्याची आई बाबांना नाश्ता देताना दिसली. त्यामुळे त्याने लगेच आईला विचारलं, आई हे काय, तू का वाढते आहेस? रचना कुठे आहे आणि तिने नाश्ता का नाही बनविला? अरे प्रवासामुळे थकली असेल म्हणून आराम करत असेल, म्हणून मग मीच बनविला नाश्ता. जा आता तू फ्रेश हो आणि दोघेही लवकर नाश्त्याला या, आई म्हणाली. सुहास विचार करतच रूममध्ये गेला. रचना नुकतीच अंघोळ करून आली होती. सुहास रनिंगवरून आल्याबरोबर त्याला एनर्जी ड्रिंक देणारी, त्याला हवं नको ते बघणारी रचना आज तिच्या कामातच मग्न होती. तिने सुहासकडे बघितलंही नव्हतं. तिचं वागणं त्याला बरोबर वाटत नव्हतं. तो काहीही न बोलता सरळ अंघोळीला निघून गेला. रचनाने तिचं लवकर आवरलं आणि ती नाश्त्याला हॉलमध्ये निघून गेली. सुहास अंघोळीवरून आला. रचनाने त्याचा ड्रेस, वॉलेट, रुमाल काहीही बेडवर काढून ठेवलं नव्हतं. म्हणून सुहासला आता चांगलाच राग आला होता. काय झालं हिला, का अशी वागत आहे, असा विचार करत करत तो रेडी होऊ लागला. रचना आणि सुहासच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते आणि रचनाने ह्या 1 वर्षात घरातील सर्वांची मने जिंकली होती. रचना खूप सुस्वभावी, मनमिळाऊ होती. ती घरात सर्वांसोबत प्रेमाने वागायची आणि तिने लग्न झाल्याबरोबर संपूर्ण घराची जबाबदारी चांगल्या प्रकारे उचलली होती. तिचे सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करायचे. दुसऱ्या कोण्या व्यक्तीने पाहिले तर त्यांना असेच वाटेल की रचना त्या घरची सून नाही तर मुलगीच आहे. सासू सासऱ्यावर ती स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे प्रेम करायची. पण आज तिला काय झाले होते कोणास ठाऊक. रचनाच्या वागण्यात सर्वांनाच फरक जाणवत होता. सुहास नाश्त्यासाठी हॉलमध्ये आला. त्याला रेडी व्हायला आज बराच वेळ लागला होता, त्यामुळे त्याला ऑफिसला जायला उशीर होत होता. तो लगेच डायनिंग टेबलवर येऊन बसला. रोज त्याला नाश्ता वाढणारी रचना आज स्वतःच नाश्ता करण्यात गुंग होती. तिने त्याच्याकडे बघितलंही नव्हतं. हे बघून तिच्या सासू सासऱ्यांना थोडं वेगळंच वाटलं. सुहासच्या आईनेच त्याला नाश्ता वाढून दिला. त्याला उशीर होत असल्यामुळे तो काहीही न बोलता लवकर ऑफिसला निघून गेला. रचनाही नाश्ता करून सरळ तिच्या रूममध्ये निघून गेली. रचनाने काहीही आवरलं नाही. नाश्त्याची भांडी तशीच डायनिंगवर ठेवून ती निघून गेली होती. हे बघून तिच्या सासू सासऱ्यांना आश्चर्यच वाटलं. काहीही न बोलता सुहासच्या आईने सगळं आवरलं. रचनाच्या वागण्यात सर्वांनाच फरक जाणवत होता. आज तिला नेमकं काय झालं हाच विचार सगळे करत होते. संध्याकाळी सुहास घरी आला. पाहतो तर काय, त्याची आईच स्वयंपाक बनवत होती. हे काय आई, तू स्वयंपाक पण बनवत आहेस आणि रचना कुठे आहे? अरे ती आराम करत असेल, तू फ्रेश हो पाहू आधी, आई म्हणाली. तसाच तो रूममध्ये गेला. रचना मोबाईलवर मूव्ही बघत होती. सुहासकडे तिचं लक्षही नव्हतं. तिने कानात इयरफोन घातले होते. आता मात्र त्याला खूप राग आला होता. तो फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन तो तिला काही बोलणारच. तेवढ्यात आई त्यांना जेवायला बोलवायला आली होती. सगळे जेवायला बसले. आईने सगळ्यांना ताट वाढलं होतं. जेवण करताना रचना एकदाही उठून किचनमध्ये गेली नव्हती. तिने कोणाला काय हवे काय नको ती विचारलं सुद्धा नव्हतं. सुहासला आणि तिच्या सासऱ्यांना, मनोजरावांना देखील तिचे हे वागणे विचित्र वाटले. कारण आज सगळी कामे रमाताई करत होत्या. जेवणाच्या टेबलवर सर्वांसाठी ताट वाढण्यापासून ते जेवण झाल्यावर ताट उचलण्यापर्यंतचे सर्व काम तिच्या सासूनेच केले होते. सुहासच्या लक्षात आले की आज रचना किचनमध्ये गेली नसल्याने सर्व कामे त्याच्या आईला करावी लागली होती. एकट्या आईला अशी कामे करताना पाहून त्याला खूप वाईट वाटले. त्यामुळे त्याने आज त्याच्या आईला कामात मदत केली. रचना मस्त हॉलमध्येच टी व्ही पाहत बसली होती. शेवटी तिच्या सासऱ्यांनीच रचनाला विचारले की रचना बाळा, आज तुझी तब्येत बरी नाही का? ती पटकन हसत म्हणाली, नाही बाबा, माझी तब्येत बिलकुल ठीक आहे आणि मला काहीही झाले नाही, असे म्हणून ती पुन्हा टी व्ही बघू लागली. सुहासला आपल्या बायकोचे हे वागणे अजिबात आवडले नाही आणि त्याच्या रागाचा पारा वाढला आणि तो तिला म्हणाला,
की जर तुझी तब्येत चांगली आहे तर तू सकाळपासून घरातील एकही काम का नाही केलेस? माझी आई सकाळपासून एकटीच सगळी कामे करत आहे. काही वाटते की नाही तुला? आणि आता आईचे काम करण्याचे वय तरी आहे का? तुला माहिती आहे ना की जास्त वेळ ती किचनमध्ये कामे करत उभी राहिली तर तिचे गुडघे दुखतात म्हणून. यावर रचना हसत म्हणाली, अरे मी आईला का बरं मदत करायची घरकामात? रचनाच्या अशा बोलण्याने तिचे सासू सासरे तिच्याकडे पाहतच राहिले. सुहास पुन्हा म्हणाला की तू आधी तर आईला एकही काम करू देत नव्हतीस. मग यावर हसत रचना म्हणाली, मी या घरची सून आहे. म्हणजे कोण? तर घरची लक्ष्मी, बरोबर ना? मग लक्ष्मी घरातील अशी कामे करते का? रचनाचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले. यापूर्वी ती कधीच अशा प्रकारे बोलली नव्हती. नेहमी सगळ्यांचा विचार करणारी, सगळी कामे आवडीने करणारी, कर्तव्याची जाण असलेली आणि कोणालाही न दुखावणाऱ्या सुनेच्या तोंडी असे शब्द ऐकून आणि तिची अशी अक्कड पाहून तिची सासू चकित झाली होती. तिला रचनाच्या अशा विचित्र वागण्याचा अंदाज येत नव्हता. रचनाच्या सासूबाई म्हणजेच रमाताई समजूतदार होत्या. त्यामुळे त्यांनी सुनेचे असे वागणे आणि बोलणे ऐकून तिला चुकीचे समजले नाही. त्यांना कळून चुकले की आपली सून विनाकारण अशी तुटक वागणार नाही. यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असेल. रमाताई सुनेच्या बाजूला बसल्या आणि त्यांनी रचनाला प्रेमाने विचारले, रचना, काय झाले आहे बाळा? मला सांगणार नाहीस का? रचनाने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, आई, तुम्हाला तर ठाऊक आहे, मी माझी आई आजारी आहे म्हणून काल सुहासबरोबर माझ्या माहेरी गेले होते. तिथे गेल्यावर सुहासचे वागणे पाहून मला अजब वाटले. कारण इथे त्यांच्या ह्या घरात नेहमी तुमची मदत करणारा सुहास माझ्या माहेरी जाऊन जावई असल्या कारणाने एखादा राजा असल्यासारखा वागतो. तिथे गेल्यावर त्याला असे वाटते की माझ्या माहेरच्या माणसांनी त्याच्याशिवाय इतरांना महत्त्वाचं समजू नये. त्याचाच शब्द अंतिम असावा, त्याच्या मागे पुढे करावे. माझी आई आजारी असल्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. त्यामुळे घरात फक्त माझे बाबा आणि सुहास होते. सुहासला कॉफी पिण्याची इच्छा झाली म्हणून बाबा किचनमध्ये त्याच्यासाठी कॉफी बनवत होते. पण सुहासला बाबांना एकदा जाऊन त्यांची मदत करावी किंवा बाबा राहू द्या, रचना आल्यावर कॉफी बनवेल असे म्हणावेसे वाटले नाही. आणि आई कॉफीचंच नाही तर तो तिथे जेव्हा जातो तेव्हा असाच वागतो. इथे असताना तो कोणतीही भाजी खातो आणि माझ्या माहेरी गेल्यावर आरामात सोफ्यावर बसून बोलतो, ही भाजी मी खात नाही, हे मला आवडत नाही. तो प्रत्येक गोष्टीत अकड दाखवतो. त्यामुळे माझे आई वडील खूप घाबरून असतात की जावई बापूंना हे आवडले नाही तर, ते आवडले नाही तर, आणि ते नाराज झाले तर. त्यावेळी मला सुहासकडे पाहून असे वाटते की हा तोच सुहास आहे ना जो माझ्या सासरी हसमुख आणि समजूतदारपणे वागतो आणि त्याच्या सासरी नेहमी रागात आणि ॲटिट्यूडमध्ये असल्यासारखा वागतो. माझे आई बाबा सतत त्याच्या आवडी सांभाळून वागतात. असे का आई? मग आता मी हा विचार केला की सुहास जर माझ्या सासरी एखाद्या राजाप्रमाणे वागतो तर मी माझ्या सासरी राणीसारखी, लक्ष्मीसारखी का बरं राहू नये? रचनाच्या बोलण्याने सुहास चकित झाला आणि त्याचे बाबा मान खाली घालून उभे होते. पण रचनाला असे बोलताना भीती देखील वाटली की यावर तिची सासू काय प्रतिक्रिया देईल. तिला असे वाटले की सासू म्हणेल, मग तो घरचा जावई आहे, त्याचा मानपान तुझ्या आईवडिलांनी करायलाच हवा. पण असे काहीच झाले नाही. उलट रचनाला तिच्या सासूच्या डोळ्यात पाणी दिसले. रमाताई आपल्या सुनेच्या गळ्यात पडल्या आणि म्हणाल्या, रचना, आज तू जे बोलण्याचे धाडस केले आहेस त्याची मी दाद देते. कारण तुझे लग्न होऊन फक्त 1 वर्ष झाले आणि तू नवऱ्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवलीस. अगं, माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली, पण मी माझ्या नवऱ्याला हे कधीच विचारू शकले नाही की तुम्ही इथल्यासारखा समजूतदारपणा माझ्या माहेरी का दाखवत नाही. सासूचे बोलणे ऐकून रचना चकित झाली. सासू पुढे म्हणाली, बहुतेक ही आपलीच चूक असावी. कारण आपण मुलांना त्याने त्याच्या सासरी कसे राहावे ह्याबद्दल कधीच सांगत नाही. पण जर स्त्री असेल तर तिला आयुष्यभर आपण हेच सांगतो की मुली, आता सासरी सून नाही तर मुलगी बनून राहा. सासू सासऱ्यांना स्वतःचे आईवडील मानायचे. दीर असेल तर त्याला भाऊ आणि नणंद असेल तर तिला बहीण मानायचे. सासरी कोणालाही दुखवू नकोस. तू आता त्या घरची सून आहेस, त्यामुळे तुझी कर्तव्य तू चांगल्याप्रमाणे पार पाड. सासू सासऱ्यांचा नीट सांभाळ कर. पण जेव्हा पुरुष जावई म्हणून बायकोच्या माहेरी जातात तेव्हा त्यांच्यात एवढी अक्कड आणि राग कुठून येतो कोणास ठाऊक.
त्यांना असे वाटते की बायकोच्या माहेरच्यांनी आपल्या मागे पुढे करावे, जे सांगेल ते ऐकावे. रमाताई बोलत असताना मध्येच मनोजराव तिला म्हणतात, नाही नाही, असे काही नाही. हे विचार उगाच तुम्हा बायकांच्या मनात येतात. नेहमी गप्प राहणाऱ्या रचनाच्या सासूबाई म्हणाल्या, राहू द्या, आज माझ्या सुनेमुळे मी हे बोलण्याचे धाडस करू शकले. आता मी गप्प बसणार नाही, मला बोलू द्या. अहो, तुम्ही माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नात एका गोष्टीसाठी रुसून बसला होतात. सगळे नातेवाईक तुम्हाला समजवायला आले होते की मुलीच्या घरची परिस्थिती गरीब आहे, समजून घ्या. पण तेव्हा तुम्ही समजून घेतले का? मग एका सुनेचा हक्क नाही का तिनेही तिच्या नंदेच्या लग्नात अशा प्रकारे रुसून बसावी? पण त्या बिचारीला तर दीर किंवा नंदेच्या लग्नात स्वतःकडे पाहायलाही वेळ नसतो. का तर ती घरची सून आहे म्हणून. मग तुम्ही पुरुष बायकोच्या भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नात तोंड फुगवून का बरं फिरत असता? का मुलीच्या आईबाबांना मोठा जावई नाराज होईल याची धास्ती असते? ज्याप्रमाणे आम्ही सुना दीर किंवा नंदेच्या लग्नात सर्व काही बघतो, त्याप्रमाणे तुम्ही लोक मेवणा किंवा मेवणीच्या लग्नात एका मुलाची भूमिका पार पाडत नाहीत. रमाताईच्या बोलण्यामुळे सुहासला आणि त्याच्या बाबांना आपली चूक लक्षात आली. मनोजराव हात जोडून म्हणाले, आम्ही हरलो आणि तुम्ही दोघी जिंकलात. सुहास म्हणाला, खरंच हे विचार करण्यासारखं आहे. आणि यापुढे आम्ही आमच्या सासरी जावयाप्रमाणे नाही तर मुलाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या पिढीला देखील हेच शिकवू. सुहास हसत म्हणाला, बायको, मग आता माझ्या आईला घरातील कामे करावी लागणार नाहीत ना? हे ऐकून सर्वजण हसले आणि रमाताईंना देखील आपल्या सुनेमुळे नवऱ्याची चूक दाखवता आली होती. मित्रांनो, जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिला सून म्हणून घरातील सर्व जबाबदारी पार पाडावीच लागते. मग एक पुरुष त्याच्या सासरी कोणता गर्व घेऊन वावरत असतो? का बरं मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या लग्नाला भलेही कितीही वर्षे होत, पण जावई सासरी आला की जावयाला हरेक प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मुलाचे आईबाबा आपल्या मुलाला त्याच्या लग्नात का बरे सांगत नाहीत की आता तुझ्या बायकोचे आईबाबा देखील आता तुझेही आईबाबा आहेत म्हणून? मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.